नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. मागील भांडणाचा राग डोक्यात ठेवून गावातील काही गावगुंडांनी भैया खैरनार यांना तुम्ही दाखल केलेली केस मागे घ्या, नाहीतर तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत त्यांच्या घरावर हल्ला करीत भैया खैरनार यांच्या आईवर चाकू हल्ला केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास शिरूड गावात घडली. या घटनेत लक्ष्मीबाई खैरनार गंभीर जखमी झाल्या असून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माझं नाव भैया खैरनार, भैया धुडकू खैरनार. माझे काका दिलीप देवराम खैरनार यांच्या घरी 13 तारखेला जातीवाचक गावगुंडांनी हल्ला केला आहे. आणि त्याच्यानंतर जगदीश ठाकरे मोदडचा जो व्यक्ती आहे, वो जगदीश ठाकरे, त्याच्या मोर्चाला तुम्ही सहभाग झाले, त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर ही अद्दल घडवली बॉस म्हणून. आणि त्याच्यानंतर डिपार्टमेंटकडे इथं दवाखान्यात आणलं आणि डिपार्टमेंटने 13 तारखेला ती केस न घेता 18 तारखेला घेतली, पण पुढे कुठलीही कारवाई नाही केली. आज आज दिनांक 24 तर त्यांनी माझ्या घरी येऊन मला सांगितलं ती केस त्यांना मागे घ्यायला लावा बॉस म्हणून. तर मग मी बोललो ते जाणं तुम्ही जाणं. तर यांनी जातीवाचक मला शिवीगाळ करून आणि डायरेक्ट जीवे मारण्यास धमकी दिली आणि चाकूने हल्ला करो तोपर्यंत माझी आई लक्ष्मीबाई धुडकू खैरनार यांनी हातात पकडला आणि आईची अंगठी कटली. हा, या घटनेपैकी लोकांना मारहाण झाली. या 4-5 लोकांना मारहाण झाली. कोणी हा. मारहाण केली? गोलू मराठे, शुभम शिंदे, सचिन काळे, हर्षल पाटील अशी. आता तुमची मागणी आणि काय? आता तुमची मागणी काय? आमची मागणी त्या गुन्हेगाराला अटक करवा. हा, गोरख मराठे. आता तुमची मागणी काय आता? आमची मागणी अशी आहे की त्या आरोपींना अटक करावी आणि पुढची कारवाई त्यांच्यावर डिपार्टमेंटने चांगली प्रकारे करावी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.